गुडगल आहे. हो आहेस, पण आधी औषध खायचं. नको, मला नको ते कडू औषध. ठीक आहे, मग औषध खाल्ल्यानंतर चॉकलेट कोणाला मिळणार? मला ते चॉकलेट पण नको. बरं, मग मी ते चित्राचं पुस्तक आणि रंग आणलेत, ते कोणाला देऊ कोणाला देऊ कोणाला देऊ? हा, मग ते मला पाहिजे. हा. मग आधी औषध खायचं. सावी, तुम्हाला ओळख नको ओळखू, त्याचा काही फरक पडत नाही. कारण तू जरी मला विसरली असशील ना, तरी मी आपलं प्रेम विसरलो नाहीये आणि कधी विसरणारही नाही. मी कायम तुझ्या सोबत आहे. काय नाही ते
राहून राहून सारखा एकच प्रश्न सतावतोय. हो मॅडम, बोला ना. म्हणजे सावीला आता जो काही आजार झालाय हा अनुवंशिक पण असू शकतो का? असं का विचारताय तुम्ही? पेशंटची तशी काही हिस्ट्री आहे का? म्हणजे खरं तर माझंच चुकलं. मी तुम्हाला आधी सांगायला हवं होतं. सावीचे आजोबा आहेत ना, त्यांना सुद्धा काही महिन्यांपूर्वी असाच स्मृतिभ्रंश झाला होता. त्यांना काहीच आठवत नव्हतं. आणि तिचे वडील ते सुद्धा मध्ये काही महिने गायब होते. ते कुठे होते, त्यांच्यासोबत काय घडलं, कोणालाच काहीच माहित नाहीये. त्यामुळे मला वाटतं कदाचित त्यांनाही काही आठवत नसावं. अच्छा, तरीच म्हणजे मला पण कळत नव्हतं की सावी मॅडमची रिकव्हरी एवढ्या स्लो का होते. आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पेशंटच्या फॅमिलीमध्ये तशी हिस्ट्री असेल तर प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे सावी मॅडमना बरं व्हायला नक्की किती वेळ लागेल काहीच सांगता येत नाही. त्याचीच भीती होती मला. मुलाच्या संसाराची काळजी लागून राहिले हो जीवन. तुम्ही आता मला जे काही सांगताय त्यावरून सावी मॅडमची रिकव्हरी मला अशक्य वाटते. माझ्या धैर्याचं कसं होणार आहे काय माहित. डॉक्टर, एक रिक्वेस्ट होती. आमच्यासाठी तुम्ही एक गोष्ट कराल का? कसली गोष्ट? हे बघ, आता आपण दोघे खेळतोय ना. हा, मग तू मला आउट नाही करायचं. नाही. धैर्य. धैर्य, डॉक्टरांना बोलायचं तुझ्याशी. काय झालं डॉक्टर? सावीच्या तब्येतीबद्दल काही अपडेट आहे का? म्हणजे काही नवीन उपचार वगैरे सापडलेत का? तुम्ही बिंदास सांगा, आपण वाटेल तितका पैसा खर्च करू. नाही मिस्टर मुजुमदार, नवीन उपचार वगैरे काही नाही. आपल्याला सावी मॅडमना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागणार आहे. दुसरं हॉस्पिटल? म्हणजे काही स्पेशलाइज्ड हॉस्पिटल आहे का जिथे ऍडव्हान्स उपचार वगैरे मिळतील असं? कुठे आहे हॉस्पिटल? मिस्टर मुजुमदार, आपल्याला सावी मॅडमना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागलं. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? खरं तर ना, तुम्हाला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकायची गरज आहे. अहो,
सावीला काही वेळ लागलं नाहीये, मेमरी लॉस झालाय तिला. तुम्हीच सांगितलं होतं ना हे. मग आता हा वेड्यांचा दवाखाना कुठं आला मध्येच? बोला की. सोड सोड, अरे काय चाललंय तुझं? डॉक्टर काहीतरी सांगतायत ना, ते ऐकून तरी घे. आई अगं काय ऐकायचं या माणसाचं? वाटेल ते बरं सुटलाय. धैर्य, डॉक्टर जे काही सांगतायत ना ते सावीच्या भल्यासाठी सांगतायत ना. हा, एकदा ऐकून घ्यायला काय जातंय? माझी शपथ आहे तुला. धैर्य सर, सावी मॅडमची मेमरी गेलेली आहे. अहो, त्यांना त्या कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे, काहीही आठवत नाही. आणि त्यांची ही फेज नक्की किती दिवस असेल हे देखील आपण सांगू शकत नाही. या कंडिशनमध्ये त्यांची रिकव्हरी होणं अवघड आहे. आणि म्हणूनच मी सजेस्ट करतोय की त्यांना आपण वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवूया. तिथं त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल. शिवाय तिथं त्यांच्यावर उपचार देखील होतील. झालं तुमचं. तुम्हाला जे सांगायचं होतं ते तुम्ही सांगितलं. आता माझा निर्णय ऐका. काहीही झालं तरी सावी वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. ती न जाईल तर स्वतःच्या हक्काच्या घरी. म्हणजे आमच्या घरी. पण धैर्य सर, तुम्ही जर त्यांना घरी घेऊन गेला तर त्यांची ट्रीटमेंट. त्याची काळजी तुम्ही करू नका डॉक्टर. तिच्या ट्रीटमेंट मध्ये कसली हायगय होणार नाही. माझ्या सावीला मी बरं करेन, तेही तिच्या लोकांमध्ये नेऊन, तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरात नेऊन. इथं आमच्या इतक्या आठवणी आहेत की मला खात्री आहे इथं गेल्यानंतर तिला सगळं नक्कीच आठवेल. मिस्टर मुजुमदार, तुम्ही एक गोष्ट विसरताय. सावी मॅडमसाठी आपण सगळेजण अनोळखी आहोत. ती तुमच्याबरोबर येणार नाही. सावी घरी नक्की येणार. मला खात्री आहे. ती इथनं बाहेर पडेल ते तिच्या घरी जाण्यासाठीच. तुम्ही डिस्चार्जचे पेपर्स तयार करा. धैर्य, का वागतोयस तू असा? का ऐकत नाहीये डॉक्टरांचं? डॉक्टर
एक नंबरचा मूर्ख माणूस आहे तो. काय वाटेल ते बोलतोय. माझ्या सावीला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घालायला निघालाय तो. आणि आई, तू सुद्धा त्याच्याच बाजूने बोलतेस. मग काय करू? मला ना माझ्या फक्त धैर्याची काळजी वाटते. काय म्हणाले डॉक्टर, ऐकलंस ना? ते म्हणतात की सावी कधी बरी होईल काही सांगता येत नाही. मुळात ती बरी होईल की नाही हेच सांगता येत नाही. मग अशा परिस्थितीत तू तिची किती वेळ वाट बघणार आहेस? तुला तुझं आयुष्य नाही? नाहीये. आणि सावीला जर माझ्या आयुष्यातनं काढून टाकलं ना, तर या धैर्याच्या आयुष्याला शून्य किंमत आहे. आणि अजून किती वेळ तिची वाट बघणार आहेस असंच विचारलंस ना? जन्मभर तिची वाट बघायला तयार आहे. आणि आई, लग्नात फक्त याच जन्मासाठी नाही तर पुढचे 7 जन्म तिची साथ देईल असं वचन घेतलंय मी. ते मी मोडणार नाही. पण मग तुझ्या आयुष्याचं काय? माझं जे काही आयुष्य असेल ना, ते मी सावी बरी होण्याची वाट बघण्यात काढायला तयार आहे. तिच्या आजोबांना, तिच्या पप्पांना मी वचन दिले की काही झालं तरी मी सावी सोबत असेल कायम. तिच्या सुखदुःखात तिची साथ दे. आता तिला माझी गरज असताना मी कसं लांब करू तिला स्वतःपासून? सावी श्वास आहे माझा. आणि जर माझा श्वासच माझ्या सोबत नसेल तर मी तरी कसा जगणार आहे? आई, तूच सांग मला. जर आत्ता तिच्या जागी मी असतो तर तिनं माझी साथ सोडली असती का? नाहीये ना उत्तर. अगं, दिवस रात्र माझ्या उशाशी बसून राहिली असती ती माझी काळजी घेण्यासाठी. देवाशी भांडली असती. जोपर्यंत मी बरा होत नाही ना तोपर्यंत वाटेल ते केलं असतं तिनं. मग मी का आता माघार घेऊ? मला ना तुला असं त्रासात नाही बघवते. आई, अगं, कोण म्हणलं मी त्रासात आहे? सावीच्या उशाशी बसून तिची काळजी घेताना मला कसलाच त्रास होत नाही. तू बाकी मला काही सांग, मी सगळं ऐकेन तुझं. पण सावीपासून लांब जाणं शक्य नाहीये. आणि राहिला प्रश्न ती माझ्या सोबत येण्याचा, तर सावी तिच्या धैर्य सोबत नक्की येणार. सिस्टर, सावी मॅडमच्या डिस्चार्ज प्रोसिजरला सुरुवात करा. पण डॉक्टर, आत्ता कुठे चिमणी आपल्या हॉस्पिटलमध्ये रुळत होती आणि लगेच? कदाचित धैर्य मुजुमदार त्यांना आज घरी घेऊन जातील.
त्यांच्या बोलण्यावरून ते त्यांच्या निर्णयावर खूप ठाम वाटले. सो ते यायच्या आधीच सगळी प्रोसिजर पूर्ण करा. पण डॉक्टर, मला तिची काळजी वाटते. सिस्टर, पेशंटमध्ये असं गुंतून चालत नाही. आणि शेवटी ते त्यांच्या हक्काचं घर आहे. आज ना उद्या त्यांना तिथं जावंच लागणार आहे. येस डॉक्टर, अँड सॉरी, मी चिमणीची डिस्चार्ज प्रोसिजर करायला घेते. ओके. हे डॉक्टर काका काय म्हणाले आता? मला इथून घेऊन जाणार आहेत? मला नाही जायचं इथून. मला नाही जायचं इथून. मी काय नाही करणार. मी शांत बसेल. मी मस्ती पण नाही करणार. मला नाही जायचं इथून. मला नाही जायचं इथून. मी नाही जाणार. मी नाही जाणार. अगं मी नाही जाणार इथून. अगं ऐक ना, चिमणी बाहेर ये. मी नाही जाणार. मला नाही जायचं कुठं. तू गुडगरलास ना, ये बाहेर. मी नाही येणार. मला नाही जायचं कुठं. ए बघ, मग चॉकलेट्स कोण खाणार? लॉलीपॉप कोण खाणार? ये बाहेर ये. चिमणी ये बाहेर. मी तुला खूप सारे टॉयज देईन खेळायला. ये. मी नाही जाणार इथून. मला नाही जायचं कुठं. सॉरी डॉक्टर, पण मला नाही वाटत की धैर्य सरांसोबत मॅम जातील. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना प्रेशराईज करणं चुकीचं आहे. मला नाही जायचं कुठं. मी नाही जाणार इथून. ये बाहेर ये ना. ए बघ, आपण चित्र काढूयात, पेंटिंग करूयात. मग काय करायचं, आपण खेळूयात का? ए बघ, आपण तिथं काल गेलो होतो ना, तिथे खेळूयात ना आपण. आज काय वाटेल ते झालं ना, सावी घरी परत येणारच. तिचं घर आहे हे. हॅलो, बोला डॉक्टर. डिस्चार्जची प्रोसेस झाली काय पूर्ण? नाही हो, पण मी तर तुम्हाला सांगितलं. मिस्टर मुजुमदार, मला नाही वाटत सावी मॅडम तुमच्याबरोबर घरी यायला तयार होतील. मुद्दाम बोलताय ना तुम्ही हे सगळं? पण डॉक्टर, माझा निर्णय झालाय आणि तो बदलणार नाहीये. मी सावीला घरी परत घेऊन येणार. त्यांना जर बरं वाटावं अशी तुमची इच्छा असेल तर आपल्याला त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावंच लागेल. तिथेच त्यांच्यावर योग्य ते उपचार होतील आणि त्यांची काळजीही घेतली जाईल. असं तुम्हाला वाटतंय डॉक्टर, पण या जगात जर सगळ्यात जास्त सावीची काळजी कोणी घेऊ शकता ना, तर तो फक्त मी आहे. आणि म्हणूनच मी तिला घरी परत घेऊन येणार आहे. सॉरी सर, पण मी सावी मॅडमना त्यांच्या मनाविरुद्ध इथून कुठंही पाठवणार नाही. तुम्ही कोण आहात तिला अडवणारे? त्यांचा डॉक्टर. मला तुमच्या परवानगीची गरज नाहीये. अहो, सावी मॅडम जर स्वतःहून तुमच्याबरोबर यायला तयार झाल्या
तरच मी तुम्हाला त्यांना इथून न्यायची परवानगी देऊ शकतो. अहो नवरा आहे मी तिचा. आय एम सॉरी सर, बट आहे नाही, होतात. आता त्यांच्यासाठी तुम्ही सगळेच अनोळखी आहात. त्यामुळे त्यांनी जर स्वतःहून इथून जायला होकार दिला तरच तुम्ही त्यांना इथून घेऊन जाऊ शकता. थँक्यू. हे बघा हॅलो, समजतो काय हा डॉक्टर स्वतःला? फोन कट केला. भाऊजी काय झालं? बहिणी अहो, हे लोक मला 6वीपासून लांब करतायत. त्यांना एवढी साधी गोष्ट कळत नाही, माझी बायको आहे ती. या जगात जर सगळ्यात जास्त तिची कोणी काळजी घेऊ शकतं ना, तर तो फक्त हा धैर्य आहे. त्या डॉक्टरला कळत कसं नाहीये? तो म्हणतोय की जोपर्यंत 6वी परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकत नाही. अहो, जर तिला काही आठवतच नाहीये तर अशी कशी ती माझ्यासोबत यायला तयार होईल बरं? उलट त्यांनी तिला समजावून सांगायला पाहिजे, तर तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डांबायला निघाले. मला ना आता काय करू काय नाही काही सुचत नाही. भाऊजी, तुम्हाला कदाचित माझं म्हणणं पटणार नाही, पण मलाही असं वाटतंय की सावीने आता हॉस्पिटलमध्ये असलेलं तिच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे तिथे तिची नीट काळजी घेतली जाईल. आणि अहो, काय बोलताय तुम्ही? तिचं मेमरी लॉस झालाय, फक्त वेड नाही लागलंय तिला, म्हणून काय तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवू? अहो नाही, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नाही म्हणत आहे मी. ती आता ज्या हॉस्पिटलला आहे ना, तिथेच तिला राहू द्यात असं म्हणते मी. वहिनी, मला वाटलं होतं निदान तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला. भाऊजी, कसं आहे ना, आपण सगळेच सावीच्या भल्याचा विचार करतो, पण सावीच्या बाजूने पण विचार करून बघा ना. म्हणजे आत्ता तिची अवस्था एका लहान मुलीसारखी झाली आहे. काही आठवत नाही, कोणाला ओळखत नाही. आणि अशा वेळेला ना अगदी तिला लहान बाळाप्रमाणे, म्हणजे अगदी आपण लहान मुलांकडे कसं लक्ष देतो तसं तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि लहान मुलांना सांभाळताना ना त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. आणि कधी कधी तर त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्याशी वागावं लागतं. आणि आता या क्षणाला सावीची अवस्था अगदी तशीच आहे. बरोबर आहे वहिनी तुमचा. जर लहान लेकराला सांभाळायचं असेल तर आपल्याला सुद्धा त्याच्यासारखंच लहान व्हायला लागतं. वहिनी, अहो लई मोठं कुडं सोडवलं बघा तुम्ही. म्हणजे आपली सावी घरी परत येणार, ते सुद्धा आजच. तुम्ही तिच्या स्वागताची तयारी करा. मधुसूदन नाईक यांचा अपघात नाही तर घातपात झालाय. दामिनी मुजुमदार यांची चौकशी करावी. कोणी पाठवली ही चिठ्ठी? माहीत नाही मॅडम, कुणीतरी पोलीस स्टेशनमध्ये निनावी टाकून गेले. सगळे CCTV फुटेज तपासले पण क्लिअर काहीच दिसत नाही. नशीब ती चिठ्ठी माझ्या हाती पडली, नाहीतरी सगळं लपवणं खूप अवघड झालं असतं मॅडम. कोणी पाठवली असेल ही चिठ्ठी? हे सगळं सावी तर करत नसे. ही घ्या आणि फाडून टाका आधी. आणि कोणी पाठवलंय याचा शोध घ्या. येस मॅडम. मॅडम, तुम्हाला कोणावर संशय? नाही, किती दिवस झाले आता? अजून किती दिवस लावणार आहात तुम्ही? मला लवकरात लवकर कळलं पाहिजे मधुसूदन नाईक यांना कोणी उडवले ते. कळते तुम्हाला? अहो, माझ्या सुनेची अवस्था बघवत नाहीये मला. हो मॅडम,
आमचा तपास सुरू आहे. येतो मी. धैर्य, तू काही बोलायचंय का? आई, मी सावीला परत घरी घेऊन यायला निघालो. कशाला? तिला इथं आणून काय डोक्याचा ताप वाढवायचा? नाहीतर काय, ते हॉस्पिटलमध्ये आहे ना, तेच बरं आहे. आणि तुला जे काय भेटायचं असेल ना, ते तिकडे जाऊन भेट. होय की, तसं म्हणून तिला काहीतरी वेळ लागतंय ना. हे घर माझं पण आहे, त्यामुळे इथं कोण राहणार कोण नाही हे माझं मी ठरवू शकतो. आणि सावी माझी बायको आहे, त्यामुळे तिला या घरात येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. आई, माझं मन मला सांगते, सावी एकदा घरी परत आली ना की सगळं ठीक होईल बघ. तिनं फक्त घरी परत यायला होकार द्यावा, असा आशीर्वाद दे मला. सावी कधीच बरी होऊ नये हीच माझी इच्छा आहे. त्यामुळे ती या घरात न येणंच माझ्यासाठी फायद्याचं आहे. येतो.